नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण महानगरपालिका भरती प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले। पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। भारतात महानगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटना दुरुस्तीने मिळाला? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? मग पर्याय ड 74वी घटना दुरुस्तीनुसार भारतात महानगरपालिकांना घटनात्मक दर्जा मिळाला। ओके, लक्षात ठेवा 74वी घटना दुरुस्ती। प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी सखोल विश्लेषण पाहणार आहोत। ओके, आता पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे। 1992 मधील 74व्या घटना दुरुस्तीद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला। महत्त्वाचं पॉईंट आहे, वर्ष लक्षात ठेवा। 1992 नुसार 74व्या घटना दुरुस्तीद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा पहा। अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, परीक्षेला हमखास विचारला जाऊ शकतो। तर पहा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती? पहा, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती असा प्रश्न केलेला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, मद्रास महानगरपालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे। लक्षात ठेवायचं आहे, मद्रास महानगरपालिका ही जी आहे ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे। ओके, पहा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर होऊन जातील। काय दिलेलं आहे की मद्रास महानगरपालिका ही भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका ही सध्या चेन्नई या शहरात, पूर्वीचे मद्रास, आता पूर्वी चेन्नईला मद्रास या नावाने ओळखायची, तर आता चेन्नई शहरात ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशन आहे, जी 1688 मध्ये स्थापन झाली। पहा, वर्ष लक्षात ठेवायचं आहे, 1688 मध्ये स्थापन झाली होती। ही एक नागरी संस्था असून भारतातील सर्वात पहिली नगरपालिका संस्था म्हणून ओळखली जाते। ओके, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक तिसरा काय दिलेला आहे पहा। बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली? लक्षात ठेवायचं आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका ही कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क, 1888 या वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापन झाली। ओके, स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता, महत्त्वाचे पॉईंट दिलेला आहे। भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे, जी 1888 मध्ये मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायद्यान्वये स्थापन झाली आहे। आता बघा, यामध्ये दोन पॉईंट आपण लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही। भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका विचारलं तर मुंबई उत्तर द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर जर विचारलं की भारतातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती, तर सर्वात जुनी किंवा पहिली महानगरपालिका विचारलं तर काय द्यायचं आहे, मद्रास, जी आत्ताची जी काय आहे चेन्नई। ओके, लक्षात ठेवा, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही। ओके, 1888 मध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका जी आहे मुंबई, बृहन्मुंबई, जी 1888 मध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन या कायद्याने स्थापन झाली आहे। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक चौथा पहा, काय दिलेला आहे। ठाणे महानगरपालिका कधी स्थापन झाली? आता बघा, VVIMP प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे। ठाणे महानगरपालिकेचं ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। ठाणे महानगरपालिका कधी स्थापन झाली, इसवी सन आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, 1982 या वर्षी ठाणे महानगरपालिका स्थापन झाली होती। ओके, स्पष्टीकरणामध्ये काही मुद्दे दिलेले आहे, लक्षात ठेवा। पहा, ठाणे महानगरपालिकेची स्थापना 15 जून 1982 रोजी झाली। आता पहा, या ठिकाणी 15 जून 1982 हे लक्षात ठेवायचं आहे, ठाणे महानगरपालिका या वर्षी स्थापन झाली होती। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 5वा पहा, काय दिलेला आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP प्रश्न आहे। ठाणे महानगरपालिकेची सध्याचे आयुक्त कोण आहे? पहा, ठाणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क, श्री डॉक्टर विपिन शर्मा हे ठाणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त आहे। करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे, त्यासाठी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। ठाणे महानगरपालिकेचे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचा आहे। ठाणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहे? तर डॉक्टर विपिन शर्मा आहे। ओके मित्रांनो, अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळत आहेत मित्रांनो, ठीक आहे।
आता पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे, ठाणे महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा IAS आहेत. त्यांनी 22 जून 2024 रोजी पदभार स्वीकारला. ओके, पहा काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. 6वा प्रश्न, महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी प्रमुख कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय ब, महापौर हे महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी प्रमुख असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे. पहा, महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी प्रमुख महापौर असतो, ज्याची निवड नगरसेवक करतात. पहा, महानगरपालिकेचा लोकप्रतिनिधी प्रमुख कोण असतो? महापौर असतो, याची निवड कोण करतो? तर नगरसेवक करतात याची निवड. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, आयुक्त हे प्रशासनाचे अधिकारी असतात. पहा, आयुक्त जे असतात मित्रांनो ते प्रशासनाचे अधिकारी असतात, तर महापौर हा जो आहे हा राजकीय प्रतिनिधी असतो. ठीक आहे, महापौर हे काय असतं तर राजकीय प्रतिनिधी असतो, आयुक्त हे प्रशासनाचे अधिकारी असतात. ठीक आहे, महत्त्वाचे प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामध्ये आपण क्लासेसची लिंक आणि PDF त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो. ठीक आहे, आता आपल्या या चॅनलवरती आपल्याला दररोज 100 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 100 प्रश्न आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळतील. तर पहा, स्पेशल पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी 15,631 जागा ही कन्फर्म झालेली आहेत. ओके, आता फक्त ॲड यायची बाकी आहे मित्रांनो, त्यासाठी आताच तयारीला लागायचं आहे. 15,631 जागा पोलीस भरतीची आता काही दिवसानंतर आपल्याला ॲड पाहायला मिळणार आहे, त्यासाठी आत्तापासूनच तयारी करायला पाहिजे. त्याच उद्देशाने आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती फ्रीमध्ये या ठिकाणी रिव्हिजन करून घेणार आहोत. जनरल नॉलेजचे 25 प्रश्नाचा एक व्हिडिओ स्पेशल पाहायला मिळतील आपल्याला. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरचे 25 प्रश्न, असे टोटल 50 प्रश्न आपण या ठिकाणी डेली आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करा. त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेची ज्यांनी काही फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी पण 25 प्रश्न जनरल नॉलेजचे आणि 25 प्रश्न मराठी व्याकरण, अशी एकूण 50 प्रश्नांची तयारी आपली या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी तयारी करत आहे त्यांच्यासाठी सुद्धा 25 प्रश्न जनरल नॉलेज आणि 25 प्रश्न मराठी व्याकरण, अशी एकूण 50 प्रश्न. आणि मित्रांनो हे मराठी व्याकरण, या ठिकाणी मराठी व्याकरण नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्यासाठी सेमच असणार आहे, त्यांचा सिलेबस काय वेगळा नसतो मित्रांनो. ठीक आहे, मराठी व्याकरण हां, जनरल नॉलेज थोडाफार वेगळा असू शकतो, कारण महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका विशेष या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी अशी एकूण 100 प्रश्नांचा सराव आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये दररोज करायला मिळणार आहे. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे मित्रांनो, डेली बेसिसवरती आपण या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहायचा. मग प्रश्न क्रमांक 7 बघूया काय दिलेला आहे. पहा, महाराष्ट्रात महानगरपालिकांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात महानगरपालिकेची संख्या किती आहे? सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क, 29. सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका आहे. किती आहे? 29 आहे. लक्षात ठेवा. तर मग 27वी कोणती होती, 28वी कोणती होती, 29वी कोणती होती, हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 27वी महानगरपालिका, 28वी महानगरपालिका, 29वी महानगरपालिका कोणती, तर हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे पहा, महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. जून 2023 मध्ये जालना शहर महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे. आता पहा, आता यामध्ये 2 महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहे? 29 आहेत. आणि जून 2023 मध्ये महानगरपालिका आहे. किती आहे? 29 आहे. लक्षात ठेवा.
तर मग 27वी कोणती होती, 28वी कोणती होती, 29वी कोणती होती, हे पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. 27वी महानगरपालिका, 28वी महानगरपालिका, 29वी महानगरपालिका कोणती, तर हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे पहा. महाराष्ट्रात एकूण 29 महानगरपालिका आहेत. जून 2023मध्ये जालना शहर महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली आहे. आता पहा, आता यामध्ये दोन महत्त्वाचे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहे, 29 आहेत. आणि जून 2023मध्ये जालना शहर, पहा महत्त्वाचं आहे, जालना शहर हे महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका म्हणून घोषित करण्यात आली. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की 29वी महानगरपालिका कोणती आहे, तर जालना शहर आहे. ओके, ठीक आहे. चला, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 8 पहा काय दिलेला आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत. पहा, जिल्हा विशेष आहे. ठाणे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क 7. ठाणे या जिल्ह्यात किती तालुके आहेत, 7 तालुके आहेत. पहा, स्पष्टीकरणामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहे. ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा असून त्यात एकूण 7 तालुके आहेत, जे ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर आणि मुरबाड हे एकूण असे 7 ठाणे या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. ठाणे महानगरपालिकेचा पहिला महापौर कोण होते. आता पहा, ठाणे जी महानगरपालिका आहे याचे पहिले महापौर कोण होते. IMP प्रश्न आहे, 100% परीक्षेला येणार. ठीक आहे. तर लक्षात ठेवा सर्वांनी, ठाणे महानगरपालिकेचा पहिला महापौर कोण होता, तर पर्याय ब सतीश प्रधान हे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर होते. लक्षात ठेवायचं आहे, IMP प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहण्याआधी आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. 1982मध्ये ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर सतीश प्रधान हे होते. ओके, एवढंच पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. IMP आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 10 पहा. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर कोण करतो. पहा, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा कोण सादर करतो, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क आयुक्त हे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करतो. कोण करतो, आयुक्त हे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करतो. त्याच्यानंतर पहा, याच्यामध्ये स्पष्टीकरणात एवढंच दिलेलं आहे, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त हे सादर करतो. चला, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 काय दिलेला आहे पहा. भारतात सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती. आपण हा प्रश्न आत्ताच पाहिलेला आहे, सर्वांना माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड बृहन्मुंबई हे भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. आणि जर पहिली विचारली तर ते पण लक्षात ठेवायचं आहे, सर्वात श्रीमंत कोणती महानगरपालिका आहे, बृहन्मुंबई. पण पहिली जर विचारली तर कोणती महानगरपालिका आहे, भारतातील सर्वात जुनी आणि पहिली, तर लक्षात ठेवायचं आहे मद्रास. ठीक आहे, जे आता चेन्नई या नावाने आपण ओळखतो. ठीक आहे, सर्वात पहिली मद्रास, जी चेन्नई. ठीक आहे, ऑप्शनमध्ये जर मद्रास असेल तर मद्रास उत्तर द्यायचं, चेन्नई असेल तर चेन्नई उत्तर द्यायचं. ठीक आहे. चला, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराचे प्रशासकीय काम पाहते. ही भारतातील सर्वात श्रीमंत आणि आशिया खंडातील सर्वात मोठी नागरी संस्था देखील आहे. पहा, आशिया खंडातील सर्वात मोठी नागरी संस्था देखील आहे. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12 पाहायचा आपल्याला काय असेल पहा. ठाणे महानगरपालिकेचा कोणत्या जिल्ह्यात आहे. हा आता पहा, ठाणे ही जी महानगरपालिका आहे ही कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न केलेला आहे. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर. ठाणे महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे, तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहिती आहे, पर्याय क ठाणे. ओके, ठाणे महानगरपालिका कोणत्या, ठाणे जिल्ह्यातच स्थित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13 पहा. 74व्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिकेसाठी लोकसंख्या किती असावी. 74व्या घटना दुरुस्तीनुसार महानगरपालिकेसाठी लोकसंख्या किती असायला पाहिजे, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असायला पाहिजे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचं आहे. काय दिलेलं आहे पहा. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी महानगरपालिका स्थापन होती. ओके, चला पुढचा प्रश्न पाहायचा मग. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पहा. ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये येतो. ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये येतो, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क कोकण.
ठाणे जिल्हा हा कोणत्या विभागात येतो तर कोकण विभागामध्ये येतो. लक्षात ठेवा. पहा स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे. ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील कोकण विभागात येतो. कोकण हा महाराष्ट्रातील पश्चिम भागातील प्रशासकीय विभाग आहे. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. पहा काय दिलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाला काय म्हणतात? IMP प्रश्न आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहाला काय म्हणतात? IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, महापालिका सदन. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य सभागृह महापालिका सदन म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16. पहा काय दिलेला आहे. महानगरपालिकेतील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत कोणता? हे जे महानगरपालिका आहे या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत काय आहे? महानगरपालिकेतील उत्पन्नाचा प्रमुख स्रोत काय आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, संपत्ती कर. हे प्रमुख म्हणजे मुख्य स्रोत आहे महानगरपालिकेचे. ठीक आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये महानगरपालिकेचे सर्वाधिक उत्पन्न संपत्ती करातून मिळते. यालाच आपण मालमत्ता कर असे म्हणतो, प्रॉपर्टी टॅक्स असे म्हटले जाते. जे मालमत्ता कर आहे हे महानगरपालिकेतील सर्वाधिक उत्पन्न संपत्ती करातून मिळते. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 काय दिलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचा घोषवाक्य काय आहे? VVIMP प्रश्न. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्नच आपण या ठिकाणी घेत आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत जाईल. ठीक आहे. पहा, ठाणे महानगरपालिकेचा घोषवाक्य काय आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल पर्याय अ, ग्रीन ठाणे क्लीन ठाणे. हे घोषवाक्य आहे ठाणे महानगरपालिकेचा. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. ग्रीन ठाणे क्लीन ठाणे महानगरपालिकेचे घोषवाक्य आहे. हे वाक्य ठाण्याच्या पर्यावरणपूर्वक आणि स्वच्छतेच्या ध्येयांना दर्शवते. ठीक आहे. ठाणे महानगरपालिकेचे घोषवाक्य ग्रीन ठाणे क्लीन ठाणे आहे. हे वाक्य ठाण्याच्या पर्यावरणपूर्वक आणि स्वच्छतेच्या ध्येयांना दर्शवते. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका क्षेत्रफळानुसार कोणती? आता पहा, सर्वात मोठी क्षेत्रफळानुसार महानगरपालिका विचारलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय क, पुणे ही महानगरपालिका क्षेत्रफळानुसार सर्वात मोठी आहे महाराष्ट्रातील. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 23 गावांचा समावेश केल्यानंतर पुणे महापालिकेचा क्षेत्रफळ वाढले आणि 516.18 चौरस किलोमीटर झाले. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 19. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली महानगरपालिका कोणती? सर्वाधिक लोकसंख्या असलेली महानगरपालिका कोणती? IMP प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, बृहन्मुंबई. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे सर्वाधिक लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 20. ठाणे महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या निवडणुकीद्वारे स्थापन होते? ठाणे महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या निवडणुकीद्वारे स्थापन होते? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, थेट निवडणुकीतून ठाणे महानगरपालिका या निवडणुकीद्वारे स्थापन होते. ओके. स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. ठाणे महानगरपालिका थेट जनतेच्या निवडणुकीद्वारे म्हणजेच प्रत्यक्ष मतदानातून स्थापन होते. ओके. अशा प्रकारचे 20 प्रश्न आपण या ठिकाणी IMP प्रश्न घेतलेले आहेत. यापैकी किती प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला करेक्ट देता आले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला यांची प्रतिक्रिया द्यायचं आहे. दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे. पहा, आपण या ठिकाणी आपल्या चॅनलमध्ये पोलीस भरतीसाठी स्पेशल 50 प्रश्न, मराठी व्याकरण, जनरल नॉलेजचे सेपरेट व्हिडिओज तयार करत आहोत. त्याच्यानंतर नागपूर महानगरपालिकेची तयारी करत असाल तर जनरल नॉलेज, मराठी व्याकरण असे एकूण 50 प्रश्न तुम्हाला 2 व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्याच्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिका 25 प्रश्न मराठी व्याकरण, 25 प्रश्न GKचे असे टोटल 50 प्रश्न तुम्हाला आपल्या या चॅनलवरती 2 व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेची तयारी करत असाल तर मराठी व्याकरण, जनरल नॉलेज असे 25 म्हणजे 50 प्रश्नांची तयारी आपल्या या चॅनलवरती तुम्हाला दररोज फ्रीमध्ये करता येणार आहेत. ठीक आहे.
त्यासाठी आपल्या चॅनलला फक्त काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.